स्वप्नात रंग भरताना भाग 59. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. अगं बाळा, लाजू नकोस. खाऊन घे. आम्ही काही बोलणार नाही. असंही आता थोड्याच दिवसात आम्ही तुमचीसुद्धा एंगेजमेंट करूनच टाकू. लता काकू हसतच शुभ्राला म्हणाल्या. जेवण वगैरे करून सगळे आपापल्या रूममध्ये गेले. आता उद्या संध्याकाळी संगीत होतं. त्याची उद्या लवकर उठून सगळ्यांना प्रॅक्टिस करायची होती. त्यामुळे सगळे आज लवकरच झोपी गेले. आता पुढे सकाळी रुहीला जाग आली तर तिच्या शेजारी शुभ्रा आणि साक्षी अजून झोपल्याच होत्या. रुहीने घड्याळ बघितलं तर 9 वाजत आले होते. त्यांना बघून रुहीने डोक्यालाच हात मारला. साक्षी, ए साक्षी, उठ. शुभ्रा, उठा, बघा किती वाजले. तुम्हाला डान्स प्रॅक्टिस करायची आहे ना? संगीतची तयारी नाही का करायची तुम्हाला? उठा, 9 वाजले बघा. रुही त्या दोघींना उठवत म्हणाली. काय? 9 वाजले? शुभ्रा बेडवरून उठतच म्हणाली. साक्षीसुद्धा डोळे चोळतच उठली. खूप उशीर झाला ग. आज लवकर उठायचं होतं. साक्षी झोपेतच म्हणाली. चला, आता आवरून घ्या लवकर. रुही त्यांना हसतच म्हणाली. आवरून झालं तसं शुभ्रा आणि साक्षी दोघी पण पळतच निघाल्या. त्यांना सगळी तयारी चेक करून डान्स प्रॅक्टिस पण करायची होती. संध्याकाळी 7 वाजता फंक्शन सुरू होणार होता. त्यामुळे 5च्या आत सगळं करून ठेवायचं होतं. नंतर त्यांना मेकअप करायचा होता ना, त्यासाठी टाईम नको का? वाव स्वीटी, खूपच मस्त केलं आहेस तू डेकोरेशन. मी तुला आत्ताच माझ्या पण लग्नाची ऑर्डर देऊन टाकते. शुभ्रा हसतच स्वीटीला म्हणाली. हो ना, खरंच खूप छान डेकोरेशन झालं आहे. माझ्या पण लग्नाची ऑर्डर घेऊन टाक तू आत्ताच. साक्षी सुद्धा शुभ्राला दुजोरा देतच म्हणाली. हो, नक्कीच. स्वीटी हसतच दोघींना म्हणाली. बरं ऐक, आता हे सगळं झाकूनच राहू दे. कोणाला बघून देऊ नकोस. शुभ्रा स्वीटीला म्हणाली. हो, माझी लोक आहे इथेच. कोणाला काही बघून देणार नाही ते स्वीटी. सगळे पाहुणे मंडळी कालच आली होती. त्यामुळे आत्ता हवेली मस्त भरल्यासारखी वाटत होती. बाबा, संजू काका, शेखर काका तिघे पण आपल्या बायकांना घेऊन थोडी प्रॅक्टिस करत होते. ऐनवेळी काही विसरायला नको म्हणून. असाच तयारीमध्ये सगळ्यांचा दिवस गेला आणि आता वेळ आली होती संगीतची, ज्यासाठी सगळ्यांनी इतकी तयारी केली होती. त्यामुळे सगळेच खूप उत्साही होते. शुभ्रा, अगं हे काय, आता तरी सांग ना त्यांना पडदा काढायला. आई शुभ्राला म्हणाली. दादा आणि वहिनी आल्याशिवाय पडदा निघणार नाही आई. शुभ्रा, असं कुठं करतात का? बघू देत ना आम्हाला. आई थोडं चिडतच म्हणाल्या. आई प्लीज. शुभ्रा बोलतच होती की साक्षी म्हणाली. हे बघा, आले हे दोघे. तसं सगळ्यांनी माना मागे केल्या आणि सगळेजण रुहीकडे एकटक बघतच राहिले. दादा वहिनी 1 मिनिट थांबा आणि तिथेच पोज द्या. ओ काका, या दोघांचा फोटो काढा. तिथं मस्त बॅकग्राऊंड आहे. बोलत शुभ्राने त्यांचा फोटो काढायला लावला. गुलाबी कलरचा घागरा आणि तिला मॅचिंग होईल असा ड्रेस शुभमने घातला होता. दोघेजण आईबाबांजवळ येऊन उभे राहिले. सगळे रुहीकडे एकटक बघत होते. त्यामुळे आईने रुहीच्या कानामागे काजळाचा टिळा लावला. खूप गोड दिसत आहेस बाळा तू. कुणाची नजर नको लागायला. आई टिळा लावतच रुहीला म्हणाल्या. थँक्यू आई. गोड हसतच रुही म्हणाली. हे बघा, आता आले हे दोघं. आता तरी उघडायला सांगा पडदा. शेखर काका शुभ्राला म्हणाले. हो हो, सांगते. स्वीटी, आता उघडायला सांगतो पडदा. शुभ्रा स्वीटीला म्हणाली.
खूप छान आहे डेकोरेशन. सगळ्यांना खूपच आवडलं डेकोरेशन. चला आता बसून घ्या सगळ्यांनी लवकर, म्हणजे आपल्याला फंक्शन सुरू करायला, शुभ्रा सगळ्यांना म्हणाली. सगळ्यात आधी तर तुम्ही सगळे तुमचा वेळ काढून माझ्या दादा आणि वहिनीच्या लग्नासाठी इतक्या लांब आले, त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. तर आता आपण आपला संगीतचा कार्यक्रम सुरू करणार आहे. तर सगळ्यात आधी येत आहेत. इतकं बोलून शुभ्रा गप्प बसली आणि सगळ्यांकडे बघू लागली. बाबा आणि दोघं काका आम्हाला बोलव म्हणून शुभ्राला खुणवत होते. तर साक्षी मस्त रुहीसोबत बोलत बसली होती. तर आपल्यासमोर येत आहे अभिदादा आणि साक्षी. शुभ्रा हसतच म्हणाली, पण साक्षी मात्र तिच्याकडे डोळे बारीक करून बघायला लागली. कारण तिने आधीच सांगितलं होतं मला आधी बोलवायचं नाही, पण इथे मात्र शुभ्राने तिची मज्जा घेतली होती. सगळे अभि आणि साक्षीच्या नावाने ओरडायला लागले. तसं अभिने साक्षीसमोर येऊन हात पुढे केला. साक्षीने इकडे तिकडे बघत अभिच्या हातात हात दिला. दोघं स्टेजवर येऊन आपली पोज देऊन उभे राहिले. आज ही सगाई सुन लड़की के भाई, जरा नाच के हमको दिखा. शुभ्रा अभि आणि साक्षी मस्त नाचत होती. इतक्यात गाणं चेंज झालं. बिंदिया चमके चूड़ी खन के लोग मारी लश्कारी, हम हो गई तुम्हारी. दोघांचा डान्स झाला. तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं खूप कौतुक केलं. तर आता आपल्यासमोर येत आहे शेखर काका आणि मंगल काकू. शुभ्रा म्हणाली. शेखर काका आणि मंगल काकू स्टेजवर आले. तसं गाणं सुरू झालं. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. दोघांनी खूपच मस्त असा डान्स केला. शेखर काका आणि मंगल काकू आम्हाला पहिल्यांदा समजलं बरं, तुम्ही इतका भारी डान्स करता ते. शुभ्रा हसतच म्हणाली. मग आता आपल्यासमोर येणार आहेत आई आणि बाबा. मैं कोई ऐसा गीत गाओ की आरज़ू जगाओ. अरे वा, आज तर सगळ्यांचंच टॅलेंट समोर येत आहे. आई बाबा मस्त डान्स केला तुम्ही, शुभ्रा स्टेजवर येताच म्हणाली. तर आता येत आहे संजू काका आणि लता काकू. दो नैन सितारे, हे चांद सा मुखडा, क्या कहना उसका आफरी. वाव काका काकू, काय डान्स केला तुम्ही आणि तुमचं गाणं तर एकच नंबर. मग आता आपल्यासमोर येत आहे शुभ्रा आणि समीर. शुभ्रा दुसरं कोणाचं नाव घ्यायच्या आधीच साक्षी ओरडली. तशी शुभ्रा गप्पा बसली. शुभ्रा आणि समीर स्टेजवर आले. तसं गाणं सुरू झालं. तेरी आंखों की मतवाली काजल को मेरा सलाम. दोघांनी मस्त असा डान्स केला. तर आता शेवटचा परफॉर्म होणार, तो पण आपल्या नवरा नवरीचा, शुभ्रा म्हणाली. तसं रुही आणि शुभम स्टेजवर आले. स्टेजवर येतात गाणं सुरू झालं. कधी तू रिमझिम झरणारी बरसात. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून रुही आणि शुभमच्या डान्सचं कौतुक केलं. तर आता या सुंदर परफॉर्मन्स नंतर येणार हे आहे माझे बाबा, काका, अभि आणि समीर. तर यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. सगळी जेंट्स मंडळी स्टेजवर आले. तसं गाणं सुरू झालं. जोर का झटका है जोरों से लगा, हा लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हा सजा. या तिघांचा डान्स बघून सगळे खूपच हसत होते, अगदी पोट धरून. बाबा आणि शेखर काकांची तर मस्तच कॉमेडी सुरू होती डान्स करताना. त्यात अचानक दुसरं गाणं लागलं.
कचकच कांदा कापताना बोटं सुरीनं वाजवली. सगळ्या जेंट्स मंडळींनी खूपच फनी डान्स केला. सगळ्यांचं हसू हसू पोट दुखायला लागलं होतं. खूपच भारी, मस्त डान्स केला बाबा आणि शेखर काका तुम्ही. आम्हाला सगळ्यांना खूप आवडला तुमचा डान्स, शुभ्रा हसतच म्हणाली. तर मग आता आपला फंक्शन संपला हे जाहीर करते मी. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जेवण करून घ्या आणि उद्या सकाळी 10 वाजता आपली हळद सुरू होणार आहे, तर सगळ्यांनी आवरून वेळेवर या, शुभ्रा म्हणाली. तसं सगळे पाहुणे मंडळी जेवायला गेले, तर घरातली सगळी मंडळी एका बाजूला बोलत बसली होती. शुभ्रा आणि साक्षी, तुम्ही दोघी जरा लवकर उठा, उद्या सकाळी हळद लवकर आहे. आई त्या दोघींना म्हणाली. हो ग आई, तू नको काळजी करू, आम्ही उद्या लवकरच उठणार आहे. शुभ्रा, बरं चला आता लवकर जेवण करून घ्या आणि झोपा, म्हणजे उद्या लवकर उठसाल. सगळे लवकरच आवरून झोपा, म्हणजे लवकर उठाल. एकतर आज सगळे दमले असताल, बाबा सगळ्यांना म्हणाले. हो, बोलतच सगळे उठले आणि जेवायला गेले. लवकर जेवण करून सगळे झोपायला गेले. उद्या सकाळी हळद आणि रात्री लग्न होतं, त्यामुळे उद्या त्यांची जरा जास्त धावपळ होणार होती. क्रमशः लग्नाच्या आधीचा तो एक खास दिवस, सकाळची घाई, डान्स प्रॅक्टिस, सुंदर डेकोरेशन आणि संध्याकाळी सगळ्या घरच्यांनी मिळून केलेला धमाल संगीत कार्यक्रम. आई बाबांपासून काका काकू भावंडांपासून नवरा बायकोंपर्यंतचा प्रत्येकाचा डान्स, प्रत्येकाचं हसू आणि शेवटी पोट धरून हसवणारा कॉमेडी परफॉर्मन्स. उद्या हळद आणि रात्री लग्न. भावनांनी, आठवणींनी आणि आनंदाने भरलेली ही एक अविस्मरणीय रात्र पाहण्यासाठी विसरू नका लग्नाचा हा प्रवास. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.